रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण इथे घेतलेले आहे 5 ते 6 गुलाबाचे फुलं घेतलेले आहे. फुलाचे पूर्णपणे पाकळ्या काढून घ्यायचे आहे. ज्यावेळेस आपण काहीतरी स्वीट वगैरे बनवतो त्याच्यासाठी आपल्याला केशर नसतं, तर गुलाबाच्या पाकळ्यांपासून केशर कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी इथं आपल्याला पाकळ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. फुलं छान मोकळे करून घ्यायचे आहे आणि थोडे फुलाचे पाकळे घेऊन आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत. फुलं असे पाकळे घ्यायचे आहेत, हातामध्ये एकावर एक ठेवून घ्यायचे आणि आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचे आहेत. स्वीटसाठी आपल्याला केशर म्हणून याचा गुलाबाच्या पाकळ्यांचा सुद्धा वापर करता येतो. तर अशा पद्धतीने बारीक बारीक एकदम कट करून घ्यायचं आहे. असं केशर असतं असं नाही, कारण केशर खूप महाग पण आहे. पण ज्याच्याकडे पण गुलाबाचे फुलं आहेत त्यांनी असा उपाय जर केला तर खूपच छान. अशा पद्धतीने पाकळ्या पूर्णपणे कट करून घ्यायच्या आहेत. आपल्याला असे बारीक कट करून घ्यायचे. पूर्ण पाकळ्या आपल्याला असे बारीक कट करून घ्यायचे आहे. काही खराब पानं जर असेल ना तर काढून टाकायच्या आणि एकावर एक पान घेऊन छान असं मस्त बारीक कट करून घ्यायचं. तर इथं आपण सर्व पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगते एवढं छान असं मस्त वास येतोय ना, खूप छान असं गुलाबाच्या फुलांचा वास येतोय पाकळ्यांचा. तर खूप छान मस्त वास येतोय. तर याच्यात आपण आता केशर बनवायचं आहे याच्यावाला, तर आपण असंच सुकत घालून घेणार आहोत. तर बघू शकता किती छान असं मस्त बारीक कट झालेलं आहे, एकदम बारीक आणि छान असं मस्त कट झालेलं आहे. आता आपण कट केलेलंच आहे, तर आता सुकून घेऊया आणि बघूया सुकल्यानंतर आपलं गुलाब केशर कसं होतं कसं नाही ते आपण बघणार आहोत. तर चला सुकत घालून घेऊया. हीच अशीच प्लेट मी ठेवून देणार आहे किंवा एखाद्या पातळ कापड असतं त्याच्यावरती सुकत घातलं तरीही चालेल. सुकल्यानंतर बघणारच आहोत, पण त्याच्या आधी तुम्हाला एक सांगते, आपल्याला हे गुलाबाच्या पाकळ्या केशर उन्हात सुकवायचं नाही, घरामध्ये सावलीमध्ये सुकून घ्यायचं आहे. का केशर आपल्याला हे गुलाबाच्या पाकळ्यांचं घरामध्ये सावलीमध्ये सुकून घ्यायचं आहे, उन्हात नाही. तर बघू शकता आपल्याला केशर किती छान असं मस्त सुकलेलं आहे गुलाबाचं. घरच्या घरी सुद्धा आपण केशर छान असं बनवू शकता. ज्यावेळेस तुम्ही स्वीट बनवाल त्यावेळेस हे उपयोगी पडेल. तर आता मी इथे स्वीट बनवलेलं आहे, त्या स्वीटमध्ये आपण हे केशर घालून घेणार आहे. एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता. भरून ठेवलं म्हणजे 5 ते 6 महिने छान असं मस्त पुरलं जाईल. तर मी इथे बनवलेली आहे गाजरापासून रसमलाई. तर रसमलाईमध्ये आपण थोडीशी केशर अशा पद्धतीने घालून घेणार आहोत. तर बघू शकता किती छान असे मस्त. तर अशा पद्धतीने केशर घालून घेतलं तर तुमचं सुद्धा घरच्या घरी केशर तयार होईल, गुलाबाचं केशर. तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली गुलाब केशरची नक्की मला कमेंट करून कळवा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि धन्यवाद.